बुद्धगयाला वावळे गुरुजी पण होते. बुद्धगयाला गेलो त्यावेळेस आम्हाला आहे ना तिकडची लोक मिसळून घेत नव्हते. पुणेवाल्यांना बाहेर टाकले, म्हटले यांना नाही घ्यायचं. जेव्हा पीजी भोसल्यांचं गुणगान पाहिलं पिंपरी चिंचवडचं, तेव्हा मीराताई म्हटल्या पीजी आता तुम्ही जागे व्हा आणि पुणे जिल्हा तुम्ही जागा करा. खरोखर भोसले काका तेव्हा आले आणि तेव्हापासून भोसले काकांनी पिंपरी चिंचवड जाग केलं. आता म्हणले ना मामा की फुल उमललं, तसंच खरंच पिंपरी चिंचवड फुलासाठी उमलली होती. पण अजून कमीत कमी 4-5 वर्ष जर असते ना तर पीजी भोसलेंनी खरंच उमललेलं म्हणजे कमळ जे उमलतं तो खरं उमलून दाखवला असता. एक वेळेस आम्ही मुंबईला पण गेलो होतो, आम्हाला स्वयंसैनिक म्हणून नेलं होतं. भंडारे गुरुजींनी आम्हाला पास दिला नव्हता, पुण्यावाल्यांना पास नाही कारण त्यांना आम्ही गणितातच धरत नाहीत. गणितातच धरत नाहीत का तर ते पुणे जिल्ह्यावाले अध्यक्ष काम करत नाहीत. त्यांचं नाव मी नाही सांगत पण त्यांना माहिती होतं का करत नाही. अक्षरशः आम्ही रात्रीची तिथं फुटपाथला झोपलो आणि सकाळी 7च्या गाडीने परत आलो. आणि त्याच्यानंतर सगळेजण म्हटले पिंपरी चिंचवडचे भोसले काकांनी अध्यक्षपद, त्याच्यानंतर अध्यक्षपद त्यांना भेटलं. आणि ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा हे सगळं फुललेलं काम झालं. त्याच्यामुळं खरंच काका तुम्ही आम्हाला उभं केलं. आणि मेन म्हणजे मला कुठे जरी असले तरी काका मला बोटाने खुणवायचे, तू इकडनं ये. मीराताईंबरोबर फोटो आलाच पाहिजे, कोणते पण हे असेल तर ते बरोबर मला बोटाने खुणवायचे, तू आज या साईडला ये. त्याच्यामुळे मला म्हणजे काकांमुळे मी एवढी महान झाले. मीराताईंबरोबर माझा फोटो आहे सेपरेट दोघींचा. काका म्हटलं मला आहे ना मी एवढं तुमच्या मागं फिरतो, आपण त्यांच्या मागं फिरतो, पण आपला त्यांच्या बरोबर फोटो नाही. मग माझा फोटो कुठं काढलेला असेल 1 जानेवारी भीमा कोरेगावला सेपरेट दोघींचा फोटो. कारण का तेवढ्या गर्दीत कुणाला चान्सच भेटत नाही. पण भाऊंनी मला असं सांगितलं तू इकडच्या साईडनी ये, आणि वडमाऱ्या साईडनी फोटो काढत होते. मला माहिती नव्हतं मी माझे फोटो काढते. मी स्टेजवर करते वडमारे कुठे आहेत तर ते माझा बोटच असं निघालं. काय काय लोक काय म्हणतात तू स्टेजवर नाचत होती काशाची काय करत होती. तेव्हा मी वडमाऱ्यांना शोधत होते की माझा फोटो काढा तुम्ही.